मी असं का म्हटलं की राजा शिवाजी चित्रपट जो येतो रितेश देशमुखांचा त्याच्या आधी हा चित्रपट बघावा. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानाचा वध कशा पद्धतीने झाला हीच स्टोरी या मूवी मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलाय. पण कारण भरपूर लोक बघायच्या आधीच त्याला ट्रोल करायला लागलेत की राजा शिवाजी या लागलाय पिक्चर, रितेश देशमुखांना जमलंय काय वगैरे वगैरे. जे अभिषेक बच्चननं संभाजी महाराजांचा रोल जो केलाय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू संभाजी महाराज यांचा जो रोल त्यांनी दाखवलाय का त्या रोलला एवढं ग्लोरिफाय करण्याचा प्रयत्न केला गेलाय. मंडळी, नुकतंच तुम्हाला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती येणारा राजा शिवाजी हा मूवी रितेश देशमुख बनवत आहेत. भरपूर लोक ट्रोल पण करतात की त्यांचा रोल जमला नाही वगैरे वगैरे, चित्रपट कसा असेल काय असेल. पण माझं पर्सनल ओपिनियन आहे की चित्रपट चांगलाच असेल, 100% आल्यावर बघूच. पण या व्हिडिओमध्ये या चित्रपट बघायला जायच्या आधी म्हणजे हा चित्रपट बघायला जायच्या आधी तुम्ही कोणते चित्रपट बघितले पाहिजेत जेणेकरून तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये स्टोरी किंवा त्या सीनवरचा चित्रपट कसा होता किंवा कशा पद्धतीने याच्या आधी केलेला आहे हे तुम्हाला कळेल. या व्हिडिओमध्ये मी हेच नावं सांगणार आहे. तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी सर्वेश, तुमचा यजमान, तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या शब्दवेडे चॅनलवरती लाडका आहे. सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका, 100% लाडका आहे. चला आपण व्हिडिओमध्ये सुरुवात करूया की त्या लिस्टची. सगळ्यात पहिला चित्रपट जो आहे तो 2009 मध्ये आला होता. 100% तुम्ही व्हिडिओ जेवढे लोक बघताय ना त्यातल्या प्रत्येक माणसाला या चित्रपटाबद्दल माहिती आहे. चित्रपटाचं नाव आहे मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. तुम्हाला आठवत असेल तो जो आयकॉनिक सीन होता की कसा मराठी माणसाचा मुंबईमध्ये केला जाणारा छळ किंवा त्याला दिली जाणारी किंमत या सगळ्याला वैतागून एक मराठी माणूस त्रस्त होतो आणि अगदी त्रासामध्ये येऊन तो स्वतःचा आडनाव बदलायला जातो. आणि आडनाव बदलताना छत्रपती शिवाजी महाराज स्वतः त्याला गायडन्स करतात, स्वतः त्याला दिशा दाखवतात कशा पद्धतीने वागलं पाहिजे किंवा आपण कोण आहोत किंवा आपण काय आहोत हे आपण जगाला दाखवून दिलं पाहिजे. या सगळ्या स्टोरीवरती बेस्ड तो चित्रपट होता. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हा 2009 मध्ये आलेला टॉपचा चित्रपट होता मराठीमध्ये. त्यावेळेचं सोडा, आज देखील जर एखादा सीन यूट्यूबवरती सजेस्ट झाला ना त्या मूवीमधला तर बघायला भारी वाटतं, अभिमान वाटतो की त्या काळात त्यांनी किती भारी रिप्रेझेंट केलं होतं. त्याचमध्ये मुंबईमध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एका मराठी माणसाची अवस्था की जसं बाहेरच्या लोकांच्या परप्रांतीय लोक जेव्हा मुंबईमध्ये येतात ते अजिबात मराठी लोकांना किंमत देत नाही आहे. त्यांनी त्याला रिलेट केलं होतं दुसऱ्या सगळ्या गोष्टींची, निगडीत सगळ्या गोष्टी केल्या होत्या. दिनकर भोसले हे कॅरेक्टरचं नाव होतं, सचिन खेडकर त्याच्यामध्ये होते, तुम्हाला आठवत असतील. एक मराठी माणसाची किंमत किती कमी झाली आहे आणि तो सचिन खेडकर म्हणजे दिनकर भोसले हा स्वतःच्या मुलगीला पिक्चरमध्ये काम करण्यासाठी तिथला जो डिरेक्टर असतो तो त्या मुलगीचा आडनाव चेंज करायचं सजेशन देतो आणि ती मुलगी आडनाव देखील चेंज करत असते. अशा पद्धतीचं सगळं नॅरेटिव्ह आहे की एक मराठी माणसाला किती त्रास म्हणजे मिळतो तिथं आणि त्याच्यावरती वैतागून तो दिनकर भोसले आपला आडनाव देखील बदलायला जातो. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज स्वतः दिनकर भोसलेला सांगतात, समजावतात किंवा समोरून आलेल्या प्रॉब्लेम्सना, तक्रारींना कसं मात करायचं हे सगळं त्या मूवीमध्ये दाखवलंय. मी असं का म्हटलं की राजा शिवाजी चित्रपट जो येतो रितेश देशमुखांचा त्याच्या आधी हा चित्रपट बघावा. राजा शिवाजी बेस्ड ऑन अफजल खान आणि शिवाजी महाराज यांच्यामधलं पूर्ण सीन दाखवायचा प्रयत्न त्यांनी केलाय. तर या पिक्चरमध्ये देखील एकच पोवाडा आहे. तो पोवाडा त्यावेळी प्रत्येक लहान मुलग्याच्या तोंडावरती होता आणि आज देखील तो पोवाडा शिवजयंती असेल किंवा कोणताही आपला कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमात मिरवणुकीत असेल, डीजे मध्ये असेल, तो पोवाडा हमखास लागतो. आणि त्यातला तो पर्टिक्युलर सीन जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता, तुम्हाला आठवत पण असेल, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, तो जो पोवाडा आहे तो पोवाडा याच मूवीमधला आहे आणि तो लेजेंडरी पोवाडा आहे. म्हणजे मला पर्सनली त्याच्यानंतर त्याच्या आधी कुठलाच पोवाडा त्याच्या एवढा टॉप नॉच वाटला नाही. त्यामुळं राजा शिवाजी चित्रपटामध्ये जसं रितेश देशमुख हे अफजल खान आणि शिवाजी महाराजांच्यावरती तो बेस्ड पिक्चर आहे, तसंच या मूवीमध्ये देखील याच कॅरेक्टरला किंवा याच सीनला दाखवण्याचा प्रयत्न केला त्या पोवाड्यामध्ये. 2 नंबरचा मूवी आहे शेर शिवराज. दिग्पाल लांजेकर यांची सिरीज होती, तुम्हाला माहिती आहे. फर्जंद असेल, शेर शिवराज असेल किंवा पावनखिंड असेल, या सगळ्या मूवीमध्ये दिग्पाल लांजेकर म्हणजे त्यांनी मूवी बनवताना चिन्मय मांडलेकर यांना छत्रपती शिवाजी महाराज घेऊन मूवी बनवलेत. पण ती सिरीज एवढी सक्सेसफुल आहे, त्या सिरीजमधला कोणताही चित्रपट घ्या त्या चित्रपटला तुम्ही वाहवाहीच करणार. त्याचं म्युझिक असेल, त्याचं डिरेक्शन असेल, सेम काइंड ऑफ ऑरा असेल. म्हणजे कसं असतं, 1 पार्ट, 2 पार्ट, 3 पार्ट, 4 पार्ट, पण कित्येकदा असं होतं की ते पार्ट वेगवेगळे वाटतात. पण या सिरीजचं एवढं भारी पण हेच आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांचा रोल जे चिन्मय मांडलेकरांनी केला होता किंवा बाकी सगळं म्युझिक वगैरे सगळं जे आहे ते सेम आहे. त्यामुळे कोणताही पार्ट तुम्ही जर बघाल तेव्हा ते तुम्हाला एकाच मूवीचा पार्ट वाटतो. त्यामुळे ते शेर शिवराज देखील चिन्मय मांडलेकर यांचा तो मूवी खूप जास्त गाजलाय. या पिक्चरमध्ये देखील आदिलशाहीनं जो थैमान गाठला होता त्याच्या विरोधात शिवाजी महाराज काय करतात, अफजल खान आणि शिवाजी महाराज यांच्यामधलं जे प्रतापगडच्या पायथ्याशी झालेलं सगळं सीन आहे तो पूर्ण सीन या चित्रपटामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलाय. प्रतापगडची पूर्ण स्टोरी शेर शिवराज या मूवीमध्ये देखील दाखवले. म्हणजे जसं मगाशी मी म्हटलो की राजा शिवाजी मूवीमध्ये जी स्टोरी आपण बघणार आहोत
तीच स्टोरी शेर शिवराजमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यांनी कशा पद्धतीने केला हे तुम्ही आधी एकदा आवर्जून बघावं. म्हणजे जेव्हा तुम्ही शेर शिवराज बघायला जाल त्याच्या आधी हा चित्रपट नक्की बघा. जेव्हा तुम्ही राजा शिवाजी बघायला जाल तेव्हा त्याच्या आधी हा चित्रपट नक्की बघा. शेर शिवराज नाव आहे. चिन्मय मांडलेकर यांचा प्रतापगडच्या पायथ्याची पूर्ण स्टोरी या मूवीमध्ये दाखवली आहे. दिग्पाल लांजेकर असतील डिरेक्शनसाठी आणि चिन्मय मांडलेकर त्यातल्या त्यात सॉंग्स, या चित्रपटातले सॉंग्स जे आहेत ते बाप आहेत. तुम्ही चिन्मय मांडलेकरांना शिवाजी महाराज या कॅरेक्टरमध्ये बघितलं असाल, तुम्हाला भारी वाटत असेल, पण त्या मूवीमधले सॉंग्स एकदा ऐका. ते सॉंग्स बघितल्यानंतर लिटरली अंगावरती काटा मारतो. त्यामुळं 100% यात तर आजी अतुल आहेत आपल्या राजे शिवाजी मूवीमध्ये जो आगामी येतोय. त्यामुळे तिथं तर काय सॉंगचा विषयच नाही, पण तरी देखील त्याच्या आधी हा एक मूवी बघा, शेर शिवराज, तुम्हाला नक्की आवडेल. त्यानंतर तिसरा मूवी येतो हर हर महादेव. आता या मूवीचा प्लॉट सेम आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानाचा वध कशा पद्धतीने झाला हीच स्टोरी या मूवीमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पण सुबोध भावे याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा रोल करतायत आणि बाजीप्रभू देशपांडे यांचा रोल शरद केळकर करतायत. ही मूवी ॲक्च्युली बेस्ड ऑन शरद केळकर म्हणजे बाजीप्रभू देशपांडे यांच्या कॅरेक्टरवरती आहे. पण त्याच मूवीमध्ये हा जो सीन आहे ज्याच्यावरती राजा शिवाजी चित्रपट येतोय अफजल खानाचा वध, त्याच सीनवरती, त्याच नरेशनवरती किंवा त्याच नॅरेटिव्हवरती हा चित्रपट देखील थोडासा पार्ट करतो. मूवीची थोडी कॉन्ट्रोवर्सी पण झाली होती की बाबा इतिहासाची थोडीशी तोडफोड केली, इतिहासामध्ये थोडासा बदल करून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. नरसिंह अवतारमध्ये तुम्ही जर मूवी बघितला नसेल तर नरसिंह अवतारमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना दाखवण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या गोष्टींना सोडून या स्टोरीवरती जर डिपेंड बघायचं असेल तर सुबोध भावे यांनी देखील ते म्हणजे कास्ट जे आहे, कॅरेक्टर जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने करायचा प्रयत्न केला आहे. आणि हा मूवी देखील अफजल खानाच्या वधाचा मूवी देखील राजा शिवाजी चित्रपट बघायच्या आधी तुम्ही बघा, हे मी आवर्जून सांगेन. हे वेगवेगळे चित्रपट जरी असले तरी या तिन्ही चित्रपटांचा प्लॉट सेम आहे, हे आधी समजून घ्या. म्हणून मी आवर्जून सांगेल की जेव्हा तुम्ही एखादा चित्रपट बघायला जाता तेव्हा सेम त्याच प्लॉटवरती बनलेला, सेम त्याच स्टोरीवरती बनलेला ऑलरेडी आधीचे जे चित्रपट असतात ते बघितल्यामुळं तुम्हाला ॲक्च्युली कंपॅरिझन म्हणता येत नाही, पण ॲक्च्युली त्याला चांगलं म्हणायचं नाही म्हणायचं ते तुम्हाला कळेल. कारण भरपूर लोक बघायच्या आधीच त्याला ट्रोल करायला लागलेत की राजा शिवाजी या लागलाय पिक्चर, ते रितेश देशमुखांना जमलंय काय वगैरे वगैरे. पण मी त्यांना हेच सांगेन की एकदा तुम्ही चित्रपट बघा. माझा विश्वास आहे की तो चित्रपट टॉप नॉच असेल, त्यात काय वाद नाही. कारण 7 ते 8 ते 10 वर्षाची मेहनत आहे. 2-3 डिरेक्टर चेंज झालेत. त्यामुळं तो चित्रपट खरंच बघण्यासारखा आहे. 100% सॉंग्स पण अंगावर काटा मारणारं सॉन्ग आहे शिवाजी महाराजांचं जे जस्ट आलंय त्या पिक्चरमधलं. त्यामुळे नक्की हा चित्रपट बघायला विसरू नकाच तुम्ही. आणि त्याच्यावरती रिव्ह्यू असतीलच. राजा शिवाजी चित्रपटाची स्टोरी काय आहे किंवा रिअल इतिहासामध्ये स्टोरी काय आहे, जे अभिषेक बच्चननं संभाजी महाराजांचा रोल जो केला आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू संभाजी महाराज यांचा जो रोल त्यांनी दाखवला आहे, का त्या रोलला एवढं ग्लोरिफाय करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. कारण इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुत्राचं म्हणजे संभाजी महाराजांचा रोल जास्त करून आहे, पण त्यांचे बंधुराज देखील संभाजी महाराज होते, ह्याच्यावरती जास्त कोणी फोकस केलेलं नाही आहे. अजून एक कॉन्ट्रोवर्सी, भरपूर लोक पिक्चर बघायच्या आधीच म्हणजे लिटरली मला कधी कधी वाटतं की बाबा ट्रोल करायला कारणं शोधतात. तुम्हाला मी इथे एक आवर्जून गोष्ट सांगतो. इथंपर्यंत जर कोणी व्हिडिओ बघत असाल तर आवर्जून एक गोष्ट नोटीस करा. शब्दवेडे चॅनलवरती तुम्ही थंबनेल बघून कित्येकदा व्हिडिओ बघत नाही. थंबनेल बघितल्यावर तुम्ही तुमचा अंदाज लावता व्हिडिओमध्ये काय आहे आणि तुम्ही तुमच्या मनानं बेधडक कमेंट्स करता. कमेंट्स करण्याला काही दिक्कत नाही आहे, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही कमेंट्स करा. पण व्हिडिओमध्ये आम्ही आजपर्यंत 1% देखील निगेटिव्ह कधी बोललेलो नाही. तुम्ही आवर्जून बघा. हेच सेम चित्रपटाबरोबर देखील झाले. म्हणजे चित्रपटामध्ये एक गाण्यामध्ये एक सीन दाखवला टीजरमध्ये की छत्रपती शिवाजी महाराज वाघनखे जे आहेत ते असे कॅमेरासमोर दाखवतात आणि मग वाघनख्याचा वापर करतात. याच्यावर देखील भरपूर लोकांनी ट्रोल करण्याचा प्रयत्न केला की असं कधी झालं होतं का, की बाबा वाघनखे दाखवून त्यांनी वार केला होता. त्याच्यावरती स्वतः रितेश देशमुख देखील स्वतःहून रिॲक्ट झाले आणि त्यांनी बोललं की बाबा हे सगळं आधी बोलण्यापेक्षा एकदा चित्रपट जाऊन बघा. काय असतं, जे बनवलंय ना त्याला थोडंसं आधी वेगळ्या पद्धतीने दाखवल्यामुळं एक जास्त लोक वाईड ऑडियन्सपर्यंत ती गोष्ट जाते. पण ज्यावेळी रिअल गोष्ट बघायची वेळ येते, बघायचा टाईम येतो, तेव्हा त्यांनी काय ॲक्च्युअलमध्ये बनवलंय हे आपल्याला कळतं. त्यामुळे आवर्जून मी पण हेच सांगेल की पहिला चित्रपट तुम्ही बघा. चित्रपट बघितल्यानंतर मग तुम्हाला काय ज्याला ट्रोल करायचा आहे ना त्याच्यासमोर किती जरी चांगलं तुम्ही काय आणला तरी तो ट्रोलच करणार, त्यात काय वाद नाही. पण त्याचं बघून जर बाकीची जी चांगली लोक आहेत किंवा चांगलं म्हणत होते आतापर्यंत आणि आता अचानक त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू चेंज व्हायला लागलाय, त्या लोकांना मी सांगेल की अजिबात कुणाचं काही ऐकू नका. व्हिडिओ जसं आमचं मी म्हणतो की बाबा तुमची व्हिडिओ पूर्ण बघत जावा. मी कित्येक कमेंट्स बघायला लागलोय. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जो चित्रपट यायला लागला आता राजा शिवाजी, त्या सिरीजवरती मी भरपूर म्हणजे 5-6 व्हिडिओ तरी बनवलेत. प्रत्येक व्हिडिओमध्ये व्हिडिओ कोणी म्हणजे पूर्ण न बघता कमेंटमध्येच यायला लागले शिव्या घालायला. अरे पहिला व्हिडिओ बघा. जे लोक पूर्ण व्हिडिओ बघतात ना त्यांना व्हिडिओ कळतो काय आहे. आणि तसंच आधी चित्रपट पूर्ण बघा, त्या चित्रपटामध्ये काय आहे मग कळेल.
मग कुणाला ट्रोल करायचं, कुणाला काय करायचं तो तुमचा पर्सनल विषय आहे. त्यामुळे नक्की हेच सांगेल की आमचं देखील थंबनेल बघून फक्त अंदाज लावत जाऊ नका, पूर्ण व्हिडिओ बघत जावा. ते बघितल्यावर तुम्हाला कळेल की आमची काय भावना आहे किंवा नेमकं व्हिडिओमध्ये आम्ही काय बोललोय. तुमचं प्रेम असतं हो, तुम्ही असंच प्रेम ठेवत जावा, पण त्या प्रेमाबरोबर एक सबस्क्राईब पण करत जावा. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.